मुंबई विधिमंडळ अधिवेशनामध्ये गोपीचंद पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार. विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून विधानसभा अध्यक्षांकडे अहवाल सादर केला जाणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अंबादास दानवे यांचा कॅच बॉम्ब. पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ ट्विट. व्हिडिओतला आमदार कोण? अंबादास दानवेंचा सवाल. विरोधी पक्षनेते पदाचा सस्पेन्स आणखी वाढला. विरोधकांच्या कोंडीसाठी सत्ताधारी वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्यासाठी आग्रही असल्याची माहिती. भास्कर जाधव आणि सतेज पाटलांचं नाव डावलल्याची चर्चा. आपला दवाखाना योजना म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण. शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेवर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचं बोट. ठाण्यामधील दवाखान्यामध्ये साडी सेंटर सुरू असल्याचाही आरोप. देवेंद्र फडणवीसांसारखा देशामध्ये दुसरा मुख्यमंत्री नसेल. सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड. एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचं कौतुक. उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती. दिल्ली वारीमध्ये काही राजकीय भेटीगाठी होणार का, याकडे लक्ष. सरपंच संतोष देशमुख हत्येतील फरार आरोपीला अटक करा. धनंजय मुंडेंना सुद्धा आरोपी करा. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची आज चौकशी. पुणे आर्थिक गुन्हे शाखेपुढे हजर राहणार का, याकडे लक्ष. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोपी शीतल तेजवानीनं पैशांसाठी अभिनेता रणबीर कपूरला ठोकलेला नुकसान भरपाईचा दावा. पोलिसांच्या चौकशीत तेजवानीचा आणखी एक कारनामा समोर. इंडिगोवर केंद्र सरकारची मोठी कारवाई. इंडिगोच्या उड्डाणांच्या संख्येमध्ये 10% कपात. कारणे दाखवा नोटीसवर उत्तर देण्याचेही आदेश. गरिबीमुळे जन्मदात्या आईनं 14 पैकी 6 मुलं विकली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावची धक्कादायक घटना. पोटची मुलं विकणारी महिला पतीसोबत फरार. घरातील लहान मुलांकडून भीषण वास्तव उघड. कटकमध्ये पहिल्या T20 सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी लोळवलं. हार्दिक पांड्याचं वादळी कमबॅक. मालिकेमध्ये टीम इंडियाची 1-0 आघाडी.